मुंबईच्या गजबजात अचानक एक रंगांनी भरलेलं शांत जग समोर आलं. कला आणि संस्कृतीचा उत्सव, काला घोडा आर्ट फेस्टिवल. चला तर या रंगांच्या दुनियेत प्रवेश करूया. कर चालू पांचटपणा. काय तू का नाही बोलणार? जरा बोलायचं ना, बोल ना मग. ठीक आहे. हाय, नमस्कार मित्रांनो, पायवाट डायरीज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी हर्षी होळारी बायको. आज आपण जात आहोत काला घोड्याला फेस्टिवलला. तर आता आपण काळा घोड्याचा फेस्टिवल पूर्ण कव्हर करायला झालोय. तर इथून आम्ही आता CST आपल्या दादर स्टेशनला जाऊन चर्चगेटपर्यंत ट्रेन पकडणार आहे आणि चर्चगेटवरनं 10-15 मिनिटावर वॉकिंग आहे. आणि त्यासाठी पहिला तुम्हाला डिस्ट्रिक्टवरतून एक तिकीट बुक करावं लागतं, जे फ्री आहे पण रजिस्टर करायला लागतं. तर ते पण मी तुम्हाला दाखवून कसं करायचं. सो चला आता आपण काळा घोड्याला जाऊया आणि तिकडे बघूया काय काय. काळा घोड्याच्या दिशेने चालताना आजूबाजूचा व्ह्यू वेगळाच होता. आजूबाजूला दिसणाऱ्या त्या प्राचीन इमारती जणू इतिहास जिवंत करत होत्या. तर तिथून पुढे एंट्री पॉइंटला जाऊन आम्ही आमचं तिकीट रजिस्टर केलं. पण आता सुरू होणारी रंगांची दुनिया आपल्याला अजून सरप्राइजेस देणार होती. आतमध्ये पाऊल टाकलं आणि काळ्या घोड्याची ही सुंदर रंगांची दुनिया सुरू झाली. इतकी सुंदर आर्टवर्क्स की नजर कुठे थांबायची हेच कळत नव्हतं. आम्ही एक एक इन्स्टॉलेशन जवळून एक्सप्लोर करत त्याच्या मागचे कन्सेप्ट समजून घ्यायला सुरुवात केली. पांचटपणा चालू झालेला आहे. मज्जा, मस्ती आणि धमाल चालूच होती. आणि त्याचबरोबर एक एक इन्स्टॉलेशनचा एक्सपिरियन्स घेत घेत आम्ही आमचा पुढचा प्रवास चालू ठेवला. पण पुढे जे दिसणार होतं त्यांनी सगळ्यांनाच थांबवलं. काळा घोडामधील कदाचित यावर्षीचा सगळ्यात खास आर्टवर्क आता समोर होता हार्ट ऑफ मुंबई. आपल्या मुंबईच्या आयडेंटिटीचे छोटे छोटे मिनिएचर्स 3D मॉडेल इतके परफेक्ट बनवले होते. वानखडे स्टेडियम, मुंबईचे डब्बेवाले, नेहरू तारांगणपासून आपल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत सगळं दिसत होतं. तर आता मला तुम्हाला दोघांना विचारलं की असे फोटो काढून मला काय मिळतं. आणि ह्यांचा डोकं कुठे आहे? गुडघे इथे लोक आहेत आणि बघायला आणि तुम्ही डिस्टर्ब करता सगळे. तेव्हा मी म्हणालो ह्यांचं डोकं कुठे? गुडघे. रंगीत रंगीत घोड्यांचे चेहरे आणि सजवलेली आपल्या सगळ्यांची लाडकी मुंबईची काली पिली आपल्याला दिसत होती. आणि मग काय, गर्दीतून वाट काढत काढत आम्ही पुढे जाऊन सुंदर हाताने बनवलेल्या वस्तूंची शॉपिंग करायला आम्ही सुरू केली. ₹100 पॉपकॉर्न, 200ला 2, एक पण पाठवायचा नाही, पडला तरी परत खायचा उचलून. ₹10 घालवले. पावडर आहे ₹98 एक, ती पण वेस्ट झाली नाही पाहिजे. आर्टवर्क बघता बघता आम्हाला काही कलाकार लाईव्ह पेंटिंग करताना दिसले. त्यांची क्रिएटिव्हिटी जवळ जाऊन बघताना खूपच इन्स्पायरिंग वाटत होतं. तर सगळा फेस्टिवल एक्सपिरियन्स पूर्ण करून आता आम्ही पुढे निघालो. आता वेळ होती पोट भरून सुंदर आणि चविष्ट जेवण करायची. तर काय मग कसा वाटला तुम्हाला काळा घोडा आर्ट फेस्टिवलचा आपला ब्लॉग. सो तुम्ही बघितलं की आर्टवर्क्स किती सुंदर सुंदर तिथे बनवलेले आहेत. सो तुम्ही पण तिकडे नक्की एकदा व्हिजिट करा. आणि व्हिजिट करताय तर तिकीट ऑलरेडी घरात काढून जा, नाही तर तिथे खूप गर्दी असते डिस्ट्रिक्टवर काढायला. सो घरी काढा तिकीट आणि जा, फ्री तिकीट आहे जसं मी तुम्हाला दाखवलं.
आणि तुम्ही अगोदरचे आपले व्हिडिओज नसतील बघितले तर इथे आय बटनला देईन, ते सगळे बघा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून असे सुंदर सुंदर ब्लॉग्स मी घेऊन येतच राहणार आहे. सो चला आता भेटूया आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.